पफ स्लीव्ज किती सुंदर बसले बघा बॉडीमध्ये। याच पद्धतीची आपण कटिंग बघणार आहोत पुढे। नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आजचा विषय असणार आहे आपला पफची बाही। पफची बाही असल्यावर कटिंग कशी करायची ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबा। तर सुरुवातीला मी इथे स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहे, कारण कापड तिरकस असू शकतं किंवा कमी जास्त असू शकतं, म्हणून आपल्याला कधीही कटिंग करताना एका साईडने अशी काटकोन लावून आपल्याला सरळ रेघ ओढून घ्यायची असते। त्यानंतरच आपली कटिंग चालू करायची, म्हणजे कापड क्रॉस होत नाही। त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायची आपली बाहीची उंची। तुमची जी पण बाहीची उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला इथे उंची टाकायचे। हे आता अस्तरचं कटिंग आहे, त्यामुळे मी 10 इंचाची बाही घेतली आहे एल्बो साईजची। त्यामध्ये 11 इंचावर खून केले। 1 इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेले आहे खाली आणि वरती लागणार आहे ते। अजून थोड्या अंतरावर आपल्याला 11वर खून करून घ्यायचे अशीच, म्हणजे वरची लाईनसुद्धा स्ट्रेट येते, तिरकस जात नाही। आणि मग आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला टाकायचा आहे बायसेपचा अर्धा, आणि त्यानंतर आपल्याला त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायची असते। तर ती अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी बायसेपचं माप टाकलेलं आहे आणि पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। आता बायसेपवर 2 खुणा करून स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे मी। आता त्या रेघेवर आपल्याला या मध्याच्या कोपऱ्यापासून मुंड्याचा अर्धा टाकायचा आहे। तर जो पण तुमचा मुंडा आलेला आहे ब्लाऊजच्या मापामध्ये त्याचा अर्धा करून टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कॅप हाईट मिळालेली आहे। तर मी थोडीशी अर्धा इंच वर घेतलेली आहे, कारण इथे 5 इंच येत होती, तर मी 4.5 वर कॅप हाईट दिलेली आहे। थोडी जास्त वाटली मला म्हणून अर्धा इंच कमी केले। नंतर उंचीच्या इथून आपल्याला 1.5 इंचावर सरळ रेघ करून घ्यायचे आणि मग आपल्याला कॅप हाईटपर्यंत तिरकस रेघ ओढायचे आणि त्या तिरकस रेघेवर टेपने आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। टेप असा फोल्ड करायचा आणि मध्य काढायचा, परत एकदा टेप फोल्ड करायचा आणि त्या दोघांचा परत मध्य काढायचा, आणि हा पूर्ण फोल्ड उचलून पुढे ठेवायचा आणि पुढचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा। अशाप्रमाणे आपल्याला 3 खुणा मिळालेले आहेत। तर कॅप हाईटच्या साईडला किंवा मुंड्याच्या साईडला आपल्याला रेघेच्या खाली 3 रेघावर खून करायचे, मध्यावर आपल्याला रेघेच्या वर अर्धा इंचावर खून करायचे आणि वरती पहिल्या खुणेवर रेघेच्या वर 3 रेघेवर खून करायचे। त्यानंतर आपल्याला या पद्धतीने फ्रेंच कर्व असा लावायचा आहे। पहिली खून आलेली 3 रेघेवरची आणि मध्य असा राऊंड काढून घ्यायचा या पट्टीने। आता पुढच्या साईडला आपल्याला तीच पट्टी उलटी करायची, उलट्या दिशेने फिरवून, आणि रेघेच्या खालच्या 3 रेघेची खून आणि मध्य असं जॉईन करून घ्यायचं आहे। आता हा जो मुंड्याचा आकार झालेला आहे तो झालेला आहे आपला पुढच्या भागाचा। आता पाठीमागच्या भागाचा मुंडा आपल्याला छाटायचा आहे। तर रेघेच्या वरती अर्धा इंच आलेला आहे ते, आणि मुंड्याच्या साईडची खून मध्यावर आलेली ती, अशी मिळून आपल्याला ही मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खूप परफेक्ट हा आकार बसतो, कुठेही बाहीला चुनी पडत नाही। आता त्यानंतर आपल्याला इथे दंडघेर टाकायचा आहे। जो पण तुमचा दंडघेर असणार आहे त्याचा अर्धा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर जसं मी बायसेपला अर्धा इंच लूजिंग दिलं, तसंच दंडघेरामध्ये पण अर्धा इंच लूज ठेवले आणि मग 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन दिलेलं आहे। अशा पद्धतीने ही झाली आपली साधी बाही। आता याच्यातूनच आपल्याला पफची बाही तयार करायची आहे। तर ती कशी करायची बघा। उंचीच्या वरती आपल्याला 3 इंचावर एक खून करायचे आणि उंचीवरती 3 इंचावर असा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे 3 बाय 3 इंचाचा। आणि पूर्ण बॉक्स तयार झाल्यानंतर बॉक्स रेघांनी जोडून घ्यायचा, आणि त्यानंतर हा जो तिरकस मुंडा मध्ये आलेला आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावर खून करून घ्यायचे आणि आपण हा आकार जोडून घ्यायचा आहे पफचा। आता जेव्हा तुमचा पफची बाही असेल तेव्हा तुम्हाला हा मागचा आणि पुढचा भाग कट करायचा नाही आहे मुंड्याचा।
तर पफच्या इथूनच स्ट्रेट असं लाईन मुंड्याकडे वळवत न्यायचे आणि ती कटिंग करायची. बघा मी एकाच कटिंगमध्ये 2 प्रकारच्या बाहीची कटिंग सांगितलेले आहे. मी आशा करते की ही कटिंग नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल. तर चला तर मग ही कटिंग आवडली म्हणून लाईक करून टाका एक आणि कमेंट मात्र ज़रूर करा या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला की नाही ते. आणि या कटिंगची मी स्लीव्ज स्टिच पण केलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी पुढे लावते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाय बाय.